रन वो आराम से बना सकते हैं, ये उनमें काबिलियत है, क्षमता है, कॉन्फिडेंस है, आत्मविश्वास है। तो दोनों का कॉन्फिडेंस बिल्कुल अलग है। एक कहता है कि हम ज़्यादा से ज़्यादा रन बनाएंगे, एक कहता है कि हम कम से कम रन में रोकने का प्रयास करेंगे। तो उसी दरमियान यहाँ पर अंपायर एंड दो बेहतरीन अंपायर विनोद हुमरे जी और माजिद शेख जी, दो बेहतरीन शानदार अब तक कल और आज सटीक निर्णय देते हुए चुस्ती फुर्ती के साथ दो अंपायर इस मैदान का रुख करते हुए। और मेरे साथी सहयोगी स्कोरर के रूप में स्वप्निल वेटा यहाँ पर मुझसे बहुत बड़ी एक सहायता करने के लिए जुड़ते हुए। और आप देख सकते हैं शुरुआती ओपनिंग बल्लेबाज मैदान की तरफ दीपेश और देवेन। तो दो डीडी इस चौथे मुकाबले के लिए। हालांकि क्रिश लायन ने 2 मैच जीत लिए है और 4 पॉइंट्स अर्जित करते हुए अपने आप को एक सुस्थिति में रखा है। और वही स्ट्राइकर्स ने अपने एकमात्र पहले मैच में अपना जीत हासिल करके उन्होंने भी 2 पॉइंट्स हासिल कर लिए। उनका ये दूसरा मुकाबला है, लेकिन कुश लायंस का ये तीसरा मुकाबला है। तो फलस्वरूप इन्हें 2 मैच जीतकर 4 पॉइंट पर पहले ही जा चुके, तो अंक तालिका में वो मजबूत स्थिति में है। तो यकीनन ये दोनों टीमें सुस्थिति में है। इसके पहले 2 मुकाबले जीत चुके हैं, तीसरा मुकाबला प्रगति पर, जिसने पहला एकमात्र मुकाबला जीता है, और दूसरा मुकाबला प्रगति पर। तो दोनों ही बेहतरीन टीमें बेहतरीन खेल के अपने प्रदर्शन के बलबूते पर यहां पर मैच का शुरुआत आगाज होता हुआ। पहले ओवर की पहली गेंद लेकर प्रणीत म्हात्रे, दीपेश आगासर के लिए पहली गेंद, राउंड विकेट, बढ़िया पंच बैक फुट पर जाकर खेल दिया है लॉन्ग ऑन के सर के ऊपर से सीधा 6 रनों के लिए। बढ़िया टाइमिंग, बढ़िया फुटवर्क, बढ़िया प्लेसमेंट, सीधा जैसे गुड लेंथ पर स्पॉट पर गिरने के बाद अंदर की तरफ से गेंद बाहर की तरफ निकली, हल्का सा शरीर का संतुलन बनाया और पूरा वेट ट्रांसफर करते हुए जोरदार प्रहार करते हुए सीधा भेज दिया बॉर्डर से बाहर 6 रनों के लिए। रन संख्या 6। इसी की बात कर रहे थे, 70 का अनुमान उन्होंने लगाया था। दूसरी गेंद, सेम वही रिजल्ट होगा सकता, लेकिन इस बार शायद 1 बाउंस आउट ऑफ बाउंड्री लाइन। ये इशारा था हुआ 4 रनों का। तो लगातार 2 गेंदों पर 2 बड़े शॉट के बलबूते पर रन संख्या 10 पर पहुंच चुकी है। तीसरी गेंद लेकर तैयार, छक्का चौका लग चुका है। इस गेंद पर क्या कुछ होगा। तीसरी गेंद लेकर प्रणीत तैयार, दीपेश के लिए ये गेंद इस बार अंदर की तरफ गेंद गई थी, उसे पॉइंट पर जाकर धकेलना पड़ा। कोशिश थी कि पॉइंट के सर के ऊपर से खेले, कवर एक्स्ट्रा कवर की दिशा में सुरेंद्र फील्ड करे, रोके तब तक। हालांकि छलांग लगाकर कैच लेने का प्रयास भी किया था उन्होंने, लेकिन सफल नहीं हो पाए। 2 रन का दुक्का मिलता हुआ। तो देखिए 6-4-2 ऐसे गिरता हुआ आलेख यहाँ पर दीपेश का, लेकिन बस 3 गेंदे की समाप्ति के बाद रन संख्या 12 पर। चौथी गेंद, राउंड विकेट, इस बार बैकफुट पर जाकर पंच। देखिए आलेख देखिए घट्टा आलेख देखिए, पहला छक्का, फिर चौका, फिर दुक्का, फिर डॉट। इसका मतलब प्रगति पर है गेंदबाज प्रणीत। धीरे धीरे कसावट भरी गेंदबाजी होती हुई जा रही है। अब डॉट तो आ चुका है, क्या 5वीं गेंद पर विकेट? यही हो सकता है। 6-4-2-1 ये गेंद, ये शायद गेंद हवा में, और निखिल नहीं पहुंच पाया। निखिल उम्मीद करते कि कोई दूसरा है, लेकिन नहीं पहुंच पाया। दूसरा भी डायरेक्ट हिट का प्रयास होना चाहिए था, लेकिन बाल बचते वहां पर कोशिश करना चाहते थे प्रणीत, चाहते थे कि निखिल आप क्यों नहीं दौड़ी, दौड़ना चाहिए था। ये उम्मीद तो होती है हर एक गेंदबाज को कि मेरा सब कुछ अच्छा हो, लेकिन फलस्वरूप यहाँ पर धक्का मिला। रन संख्या 14 पर पहुंचती 5 गेंदों की समाप्ति के बाद। सफलता तो मिल सकती थी, लेकिन प्रयासों का उस पर कोशिश जरूर होनी चाहिए थी, प्रयास होना चाहिए था। चलिए कोई बात नहीं, अंतिम गेंद लेकर पावर प्ले के पहले ओवर की प्रणीत, कड़क करारा
शानदार, जानदार, वजनदार, मालदार, षटक्कार, 6 रन। इससे बढ़िया ओवर का इंतजाम क्या हो सकता है। आगाज तो शुरू में 6 से किया था और अंजाम भी 6 से हुआ। तो कुल मिलाकर ये 2 छक्के और 1 चौका, 2 दुक्के की सहायता से रन संख्या कुल मिलाकर पहले ओवर की समाप्ति के बाद 20 पर 20 रन संख्या यकीनन मजबूत। और जो कि सोच रहे थे कि हम 70-65 तक जाने के प्रयास करेंगे, तो यकीनन ये संभव भी हो सकता है अगर इसी तरह से रनों की बरसात हुई तो। ये अगर मगर की बात है, क्योंकि यहाँ पर ये पावर प्ले का ओवर है, तो संभावित पावर प्ले का अंदाजा लगाते हुए यहाँ पर अगर आने वाले ओवर पर जो कि और पावर प्ले का एक और ओवर होगा, तो 20 और 20 40 का टारगेट अगर 2 ओवर में बनता है, तो इससे बड़ी सुनहरा काम क्या हो सकता है किसी भी पहले बल्लेबाजी करते हुए टीम के लिए। क्रिश कुश लायंस एक अच्छा निर्णय कहा जा सकता है। पहले ओवर तक अच्छा निर्णय कि टॉस जीता फिर बल्लेबाजी का निर्णय। अब पहली बार निखिल वाटर टैंक एंड की तरफ से गेंदबाजी के लिए पहले इस गेंद पर स्टेप आउट होकर आगे खेलने का प्रयास किया था यहाँ पर देवेन ने, और स्ट्राइक रोटेट किया। वो जानते, भलीभांति पहचानते कि दीपेश का बल्ला चल चुका है, मुख खुल चुका है, तो क्यों ना स्ट्राइक रोटेट करके गैप ढूंढे। अगर मिलती है तो वनडी या फिर स्ट्राइक तो रोटेट होती रहेगी। तो वही हुआ, देवेन ने भले अपना खाता खोला है, लेकिन उससे पहले पूरी ओवर का खात्मा करते हुए दीपेश ने 20 रन जोड़े थे, तो कुल मिलाकर 21 रन। इस बार देखिए अच्छी गेंद थी, फ्लाइट गेंद थी, सीधे बल्ले से खेलने का प्रयास किया था। हल्का सा द्विधा मनस्थिति में थी कि बड़े शॉट खेले या फिर सीधा खेले, सेफ शॉट खेले, क्योंकि स्ट्राइक तो मिलने ही आने वाली तमाम गेंदों, क्योंकि 30 गेंदों का ही मुकाबला है। फलस्वरूप रन संख्या 22 तक पहुंची है 8 गेंदों की समाप्ति के बाद। फिर एक बार निखिल, इस बार देवेन के लिए तीसरी गेंद ओवर द विकेट, अच्छी गेंद ब्लॉकआउट बढ़ाने का प्रयास किया था, लेग स्टंप से बाहर छोड़ती हुई गेंद जा रही थी, शरीर का संतुलन बनाया और सीधे बल्ले से खेलते लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद, संभावना केवल एक की थी, वही को पूर्तता की। रन संख्या पहुंची 23 पर 9 गेंदों की समाप्ति के बाद। ये गेंद अच्छी गेंद सीधे बल्ले से खेल दिया है नयन, वहां पर फील्डर तेजी से आता हुआ, कोई हड़बड़ात नहीं, कोई जल्दबाजी नहीं, अच्छा थ्रो वहां पर वापसी का, अच्छी फील्डिंग वहां पर नयन द्वारा। रन संख्या यकीनन 1। देखिए आप देख सकते हो यहां पर लगातार 4 गेंदों पर 4 इक्के मिले हैं, तो बिल्कुल कसावड़ भरी गेंदबाजी नयन निखिल द्वारा होते हुए अभी तक बांध के रखा है, देवेन हो या फिर दीपेश हो। अगली गेंद 5वीं गेंद, ये गेंद बाहर निकलकर खेलने का प्रयास, बेहतरीन शॉट, कवर एक्स्ट्रा कवर दिशा में बिल्कुल घुसेड़ दिया उस गेंद को, और सीधी गेंद गई सरसराती बाउंड्री से बाहर। एक और चौका, 4 रन। देवेन के बल्ले से आता हुआ ये पहला चौका और टीम के लिए बेहतरीन शॉट होता हुआ रन संख्या कुल मिलाकर 28 तक पहुंची है। देखिए दूसरी ओवर की अब बस एक कदम दूर समाप्ति की ओर, लेकिन 15 का औसत तकरीबन 14 का औसत आ चुका है। अंतिम गेंद 12वीं गेंद लेकर तैयार निखिल, फुलर लेंथ गेंद, देवेन ने उठाया फायदा, सीधा स्क्वायर लेग पर खेल दिया चौके के लिए शानदार शॉट। रन संख्या 32 पर 12 गेंद की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या बिना कोई विकेट खोए 32। 16 का जो मैं बात करता वही औसत आ चुका है, प्रति ओवर 16 रन। और इस ओवर की बात करें तो 12 रन पड़े। देखिए पहले ओवर पर 20 रन पड़े थे, जो कि प्रणीत का ओवर था जिसमें 2 छक्के 1 चौका था। इस ओवर में छक्का तो नहीं पड़ा, लेकिन 2 चौके जरूर पड़े अंतिम 5वीं और 6वीं गेंद पर। तो कुल मिलाकर इस ओवर पर 12 रन पड़े, पहले ओवर पर 20, तो कुल मिलाकर 32। 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या बिना कोई विकेट खोए 32। और जैसे ही तीसरे ओवर का आगाज होता, मैं फिर एक बार मेरे सहयोगी समालोचक मराठी के रवि पाटिल को मैं निमंत्रण देना चाहूंगा। आइए रवि जी। आभार, धन्यवाद रविराज। एकंदरीत काय तर तिसरे षटक सुरुवात होतोय प्रणीतच्या पुन्हा एकदा गोलंदाजीवर, ज्यानं मगाशच्या षटकात तब्बल 20 धावा दिल्या होत्या। आता मात्र क्षेत्ररक्षण खुलं झालंय, त्यामुळं प्रणीतला एक जमेची बाजू वीर होईल की आता क्षेत्ररक्षक खुला आहे, त्यामुळे त्याला गोलंदाजी
तशी करावी लागेल जसं तुझं क्षेत्ररक्षण सजलंय. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू राऊंड द विकेट. ओ लेग स्टंपचा चेंडू त्याला स्क्वेअर लेगला मारून दिले. खरं तर सोडून दिला असता तर सहज गत्या आरामात वाईड मिळू शकला असता, पण ती खात्री होती दीपेशला की मी हा चेंडू वळवेन आणि स्क्वेअर लेगला चौकार मिळवेन. तर एकंदरीत काय तर या चेंडूचा समाचार घेत त्यांना चौकार ठोकलाय. धावसंख्या 4ने वाढली, पोहोचली 36च्या घरात. अजूनही ओ बघा चेंडू वळतोय, चेंडू लेग स्टंप वरून कसा झपकन आतमध्ये जातोय आणि लेग स्टंपच्या खूप बाहेर पडतोय. दीपेशने तोच इरादा केला होता की कदाचित हा बाहेर जाईल काय, पण चेंडू मात्र लेग स्टंप वरून जातो, ट्रॅव्हल होतोय. निर्धाव देतोय पंच. एक निर्धाव चेंडू होतोय. हा चेंडू आता मात्र फटकावलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय. 2 धाव पूर्णत्वाला जात आहेत. धावसंख्या 2ने वाढली, पोहोचली 38 वर. एकंदरीत काय तर 15 चेंडूची समाप्ती. 15 चेंडूची समाप्तीनंतर म्हणजे अर्धा इनिंग, या इनिंग मधला अर्धी इनिंग संपतीये. 15 चेंडू संपलेत, 15 चेंडू येणे शिल्लक. धावसंख्या 38 वर. 16वा चेंडू असणार आहे तो प्रणीतचा. हा चेंडू राऊंड द विकेट, लेग स्पिन, मोरचा मुद्दा लागलाय, झेल आहे आणि झेल टिपतोय आणि एखाद्या फलंदाज दीपेशला आउट करण्यात यश मिळतंय ते प्रणीतला. बघा फ्लाईट केली होती, लेग स्पिन केली होती, अचानक चेंडूची उसळी वाढली असावी, टर्न झाला, वरची कडा लागली, चेंडू हवेत गेला आणि स्वतः प्रणीत जाऊन त्यांना तो झेल टिपला. म्हणजेच काय त्याने कार्य पूर्ण केलं आणि हा पहिला खिंडार, पहिलं भगदाड पडला तो दीपेशच्या रूपानं. 12 चेंडूत 28 धावांची एक साजेशी खेळ करून दीपेश झेलबाद होतोय. हा पहिला गडी बाद होण्याचा क्रम सुरू झालाय तो क्रिश कुश लायन्स या संघाला. स्ट्रायकरला मिळालेली ही पहिली सफलता, प्रणीतला मिळालेली पहिली सफलता. धावसंख्या मात्र साजेशी आहे असं म्हणता येईल, कारण 38ची धावसंख्या उभी राहिली आहे. पण इथे मात्र प्रणीतनं पहिला गडी बाद केल्यानंतर कदाचित आता धावसंख्या उतरती कळा येईल की काय बघायचंय. तर दरम्यान एक आणखीन हितेश आलाय. हाही एक चाणक्य आणि बलदंड फलंदाज, मस्त फलंदाजी करतो, क्षमता त्याच्यामध्ये प्रचंड आहे. त्यामुळे हे द्वंद्वयुद्ध पाहायला मिळेल. एक चांगला गोलंदाज, चांगल्या फलंदाजासमोर आता 5वा चेंडू घेऊन प्रणीत निघणार आहे हितेश म्हात्रेसाठी. प्रणीत म्हात्रे, हितेश म्हात्रे. ओ बॅटची कडा लागली, वरती गेले, चेंडू झेल आहे आणि झेल बाद. जितेंद्र अप्रतिम कॅच टिपते आणि एकंदरीत काय 2 चेंडूंवर 2 गडी बाद केल्यात. यश मिळतंय ते 38 वर. बघूया हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे. 2 खिंडार, 2 भगदाड मात्र प्रणीतनं जबरदस्त गोलंदाजीच्या जोरावर पाडलेत. चतुराईची गोलंदाजी, थोडी फ्लाईट देतोय, थोडं घुमाव देतोय, उसळी चेंडूची घेते आणि त्यामुळेच की काय चेंडू बॅटची वरची कडा चाटून सातत्याने वरती उडतोय आणि त्याचं झेल परिवर्तन होतोय. एक स्वतः झेलला, एक जितेंद्र झेलला. एकत्रित काय प्रणीतचा हा शेवटचा चेंडू असेल 3ऱ्या षटकातला, पण त्यासाठी एक सुवर्ण संधी लागणार आहे, ती म्हणजेच हॅट्रिकची. बघूया या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक मिळवतोय का. पहिलं अर्धशतक तर रोहितचं झालं, 19 चेंडू 54 धाव त्याने फटकावल्यात, पण नयन वेटा आलाय नवीन फलंदाज हॅट्रिकचा रोखण्यासाठी किंबहुना फटकावण्यासाठी. बघूया हॅट्रिक की फटका की सेफ शॉट. हा निघतो प्रणीत. होता होता जवळ जवळ हॅट्रिकचा एक सुवर्ण मौका होता, संधी होती, पण ती मात्र पप्प्याच्या उंचीलाही चकवून गेली आहे. उसळलेला चेंडू मात्र अतिवेगानं गेला, बॅटची हलकीशी कडा खाऊन. धावसंख्या एकंदरीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर उभी ठाकते ती 39 वर. 39, 18 चेंडूच्या समाप्ती आणि 18 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 39.
चंद्रकांत पाटलांचा हा संघ, दीपेश आगसकर हा आयकॉन खेळाडू, आणि त्याने म्हटलं होतं की आम्ही 65-70 धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू. तर इथे मात्र प्रणितला म्हटलं होतं की 50 आणि 55च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. अजूनही 50चा विचार केला तर अजूनही 10-11-12 धावांची थोडीशी अजूनही लांबी आहे, पण त्यासाठी तब्बल 12 चेंडू तुम्हाला खेळावे आणि चांगल्या पद्धतीने टाकावे लागतील. वैयक्तिक पहिल्या संघाचं चौथं षटक येतोय नयनच्या हाती. नयन नयन टू नयन, पण एक पाटील आणि एक बेटा. यस, थँक्यू. दोन्हीही नयन एकमेकांसमोर उभे राहताना फलंदाज नयन बेटा तर गोलंदाज नयन पाटील. चौथ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन हा चेंडू ओ हो मस्त फटकावलाय. जेल आहे कदाचित. प्रयत्न 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 आणखीन मोठे करावे लागले असते. सुरेंद्रने प्रयत्न केले होते, पण कदाचित शरीराचा जो वेग होता तो मात्र कुठेतरी गफलत करून गेला आणि चेंडू हातातून सटकला. धावसंख्या 2 ने वाढली, पोहोचली 42-41 वर. अजूनही 11 चेंडू आहेत. बघूया, पहिला चेंडू चांगला एका झेलेचा होता. नयन, पुन्हा एकदा नयनसाठी हा दुसरा चेंडू. ओ खराब 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 चेंडू. पंच लगेच इरादा दर्शवतायत माजीद सर, आणि धावसंख्येला 1 ने आणखीन आकार देतोय स्वप्नील. धावसंख्या 42 वर नेऊन ठेवतोय. अजूनही तेच 11 चेंडू शिल्लक. पहिल्या इनिंगमध्ये क्रिशकुश लायन्स आणि SK टायगरच्या दरम्यानची याची चौथी लढत. हा चेंडू पुढचा फ्लाय डेट फुल टॉच फटकावला स्क्वेअर लेगला, मिड विकेटला. क्षेत्ररक्षक समोर येतोय. पुन्हा एकदा सुरेंद्र थोडी गफलत करतोय खरा, पण त्या दरम्यान 2 धावांचा पुनश्च एकदा कोठा पूर्णत्वाला जातोय. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकली, पोहोचली 44च्या घरात. अजूनही येणाऱ्या 10 चेंडूंचा समुपचार घेण्याचा. पुन्हा एकदा नयन, पुन्हा एकदा नयन. तिसऱ्यांदा एकमेकांसमोर येताना सलग 2-2 चेंडू, 2-2 धावा झालेल्या आहेत. तिसरा चेंडू ऑप्शनच्या बाहेर फटकावण्याचा प्रयत्न, अपुरा प्रयत्न. पंचांकडे अपील केली, पण पंच तटस्थ, शांत, स्थिर, स्तब्ध, कसलाही इथे निर्णय येत नाहीये. नॉट आउट, सरळ साधा हिशोब. परत एकदा पुन्हा एकदा डॉट करतोय तो नयन. आपल्या बॉलिंग मार्फत जाताना धावसंख्या स्थिरावली त्याच ठिकाणी 44 वर. एकंदरीत पाहता अजूनही 9 चेंडू येणे शिल्लक. नयन चौथा चेंडू घेऊन राईट ओव्हर द विकेट. फुल टॉच चेंडू स्क्वेअर लेगला फटकावायचा होता, पण त्याची बॅटची कडा मात्र संगमात आली नव्हती. एक धाव मात्र बॅट स्वरूपात आली असावी, कारण इशारा येत नाहीये, म्हणजेच काय बॅटची कडा घेऊन गेलेला हा चेंडू. धावसंख्या 1 ने वाढली, पोहोचली 45 वर. अजूनही 8 चेंडू शिल्लक. म्हणेन की मी नयनची चांगली गोलंदाजी होती. आतापर्यंत त्याने 6 धावा दिलेल्या आहेत या 4 चेंडूंमध्ये. पाचवा चेंडू राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. ओ खराब आहे का? हो खराब आहे. पंच लगेच इशारा दर्शवत आहेत आणि धावसंख्येला आकार मिळतोय एका धावेचा. 46 धावसंख्या उभी राहिली आहे. बावीस चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या उभी राहिली ती 2 बाद 46. 23वा चेंडू आता अगदी काही क्षणातच पडणार आहे. पुनश्च एकदा नयन देवेनसाठी. देवेन 10 धावांवर खेळतो, ज्याच्यामध्ये 2 चौकार आहेत. ओ आधीच ठरला होतं, आधीच मनसुबे रखले होते, त्यामुळे नयनने लगेच ओळखलं आणि ओळख पाळख करून लगेच चेंडू ऑप्शनच्या बाहेर सोडला आणि तिथेच मात्र फसगत झाली नयनची. आधीच कमिट झाल्यामुळे ह्याला वाईट देणं शक्य नव्हतं, त्यामुळे पंचांनी तीच हितगुज केली लगेच नयनशी. धावसंख्या निर्धावली त्याच ठिकाणी त्याच जागेवर 46 वर. अजूनही 7 चेंडू. या षटकातला शेवटचा चेंडू म्हणजेच 24वा चेंडू घेऊन जाईल नयन. राईट ओव्हर द विकेट हा चेंडू. मस्त फटका. क्षेत्ररक्षक हजर आहे. भानुदास चतुर चलाक क्षेत्ररक्षक. 1 धाव झाली, 2चा प्रयत्न, 2 धावांनी पूर्णत्वाला जातोय. धावसंख्या 2 ने पुढे सरकली पुनश्च एकदा 48च्या घरात, म्हणजे अगदी 2 पावलं दूर अर्धशतकापासून. पण अजूनही त्यासाठी तब्बल 6 चेंडू येणे शिल्लक. म्हणजेच काय 24 चेंडूची समाप्ती. 24 चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या 48च्या घरात. 14ची सरासरी प्रति षटकामागची म्हणता येईल.
षटकांमध्ये अजूनही एक षटक शिल्लक आहे. बघूया एक षटकात, या शेवटच्या षटकात काय हाणामारी होते. आपण बघत असाल समस्त खेळाडू एकत्रित होऊन एक हितगुज करतायत की शेवटच्या षटकात हाणामारी तर होणारच, मग तो 5वा षटकाचा गोलंदाज कोण हा विचार केला जातोय. आणि केल्यानंतर मात्र हिमांशूच्या हाती हे 5वं षटक दिले जात आहे. जसं ही 5व्या षटकाची सुरुवात होईल, मी पुन्हा एकदा माझे सहसमालोचक हिंदीचे रविराज यांना निमंत्रण देतोय. आइए सर. शुक्रिया. तो यहाँ पर 5वीं ओवर की शुरुआत हिमांशु द्वारा होती हुई, और जब तक इस 5वीं ओवर की आगाज यानी शुरुआत हो, मैं कहना चाहूंगा यहाँ पर 48 रन बने, तकरीबन 12 का औसत प्रति ओवर. देखिए क्रीज के पास भी अच्छे गेंदबाज है, तो यकीनन अगर जो दीपेश आगाज करने कहा था, सोचा था कि हम 70 तक जाएंगे, 70 तक जाना तो थोड़ा मुश्किल है लेकिन संभव बिल्कुल है. ओ ओ ओ ओ ओ ये खराब गेंद. हालांकि आयुष द्वारा यहां पर 2 लगातार विकेटों के लिए 500 रुपए के नाम रखा जा चुका है इस हिमांशु के लिए, बड़े भाई साहब की तरफ से छोटे भाई साहब के लिए. तर एकंदरीत काय बघूया. ओ नहीं नहीं नहीं, बढ़िया गेंद बढ़िया गेंद, और उंगलियों के आसमान की तरफ. वाह भाई वाह, क्या स्पोर्ट्समैन स्पिरिट दिखाई वहां पर, यकीनन तारीफ के काबिल वहां पर देवेन. हालांकि किसों को पता नहीं था, अंपायर भी नयन बिना कोई इंतजार करे सीधी निकल गए, अंपायर की तरफ देखा भी नहीं और सीधा बल्ले का निचला किनारा लगा था. आवाज तक यहां तक तो नहीं पहुंची, शायद वहां तक पहुंची होगी, और अंपायर का कोई इशारा भी नहीं आया था. शायद वो अंपायर नॉन स्ट्राइक की तरफ देख रहे थे, क्या कहीं पर आवाज आई थी. ये कंफर्म करने से पहले ही एक अच्छा स्पोर्ट्समैन स्पिरिट दिखाते हुए नयन अपना क्रीज छोड़ चुके थे, जा चुके थे. तो यहां पर एक और झटका लगता हुआ 3 विकेट खोने के बाद रन संख्या कुल मिलाकर 49 तक पहुंची है. अभी भी 5 गेंदें शेष. यश पाटिल नए बल्लेबाज, अंतिम 5 गेंदें खेलने के लिए. संभव तो है, क्या खुद प्रयास करेगा या फिर देवेन को देगा ये गेंद. ओ ओ ओ ओ ओ ये घूम चुके हैं अंपायर विनोद सर, और अपने लंबे चौड़े हाथों को विकेटों के समानांतर, जमीन के समानांतर फैलाते हुए कहा कि ये खराब गेंद है. और यहां पर स्वप्निल ने आंकड़ा 50 तक पहुंचा चुका है. 50 अर्धशतक बन चुका है स्कोर का. अभी भी 5 गेंदें, दूसरी गेंद लेकर तैयार. फिर एक बार ये गेंद, इस बार कड़ा प्रहार, संघर्षमय शॉट, सीधा बढ़िया शॉट. ओ ये शायद डाउटफुल हो सकता है, देखते कंफर्मेशन यहां पर. चेक करें. ओके सर, तो अंपायर का इशारा आता है यहां पर चेकिंग का. तो इतना तेजी से गेंद इस तरफ आई तो हम देख भी नहीं पाए, अब कैच देखे या फिर पैर का देखे, तो कंफर्मेशन अच्छी बात है. चलिए तीसरे अंपायर की यहां पर जरूरत, और देखते हैं क्या कुछ कहते हैं बंटी सर. हालांकि जांच हो रही है, क्या वो छक्का था या फिर रोका जा चुका था. तो यहां पर ये सेफ दिया जा रहा है, तो 2 ही रन मिलेंगे यकीनन. बढ़िया बढ़िया क्षेत्र रक्षण यहां पर. निखिल ने क्या बढ़िया वहां पर तकरीबन सेव कर दिया. अगली गेंद
तीसरी गेंद, ये एक बड़ा शॉट, ये शायद संभवतः फिक्स है, सिक्स है, 6 रन। इस बार यश के द्वारा ये सटीक शॉट देखते हैं। बहुत गेंद उतनी खराब नहीं मानी जाएगी, लेकिन क्या बढ़िया टाइमिंग, क्या बढ़िया फुटवर्क, क्या बढ़िया प्लेसमेंट। सीधी गेंद तारामंडल से छू कर गई। 6 रनों के लिए रन संख्या 6 से बड़ी पहुंची 58 पर। अभी भी 3 गेंदें शेष है, 3 गेंदें शेष है। क्या कुछ होगा? जो उम्मीद थी 65-70 की, क्या वहां तक पहुंच पाएंगे? देखिए 60 तो नजदीक आ चुका है। 3 गेंदें हैं, चौथी गेंद, बड़ा शॉट, संघर्षमय शॉट, 1 बाउंस, हाथ से बाहर निकल के एक और शानदार चौका। तो अब आग उगलती हुई बल्लेबाजी का प्रयास करता हुआ यश, दुक्का, छक्का, फिर चौका, और रन संख्या पहुंची 62 पर। 62, अभी भी 2 गेंदें शेष। फिर एक बार तैयार हिमांशु, यश के लिए ये गई, ऑफुल टॉस, कैच आउट। नयन ने आराम से इस कैच को लपक लिया और एक और विकेट का पतन, चौथे विकेट का पतन यहां पर होता हो। यश आउट, लेकिन यश ने अपना काम कर लिया है। 4 गेंदों पर 12 रन का अपना योगदान देकर, तो उन समाप्ति के बाद रन संख्या है 4 विकेट खोने के बाद 62 पर क्रिश कुश लायंस की। बघूया शेवटचा कोण आला तो? यश मात्रे आलाय शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. शेवटचा चेंडू, 30वा चेंडू निघतोय. हिमांशू फटकावला, लॉंग ऑफ वर क्षेत्ररक्षक हजर आहे. निखिल पेत्री करतोय, क्षेत्ररक्षित फेकतोय, तोपर्यंत 2चा प्रयत्न, पोचला का? पोचला. 2 धावा मिळत आहेत. चला, अंत भला तो सब भला. धाव संख्या 64 वर, म्हणजे 65 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडू आणि 65 धावा. 30-65 येतोय अगदी काही क्षणातच.
यश येतोय. यस सर प्लीज. 30-65 पहिल्या षटकातला पहिला चेंडू. यश निघतोय चेंडू घेऊन. समोर फलंदाज आहे नयन. मस्त चेंडू. सुसाट चेंडू. गतिशील उसळी बसलेला चेंडू. जसा चेंडू सुटकला तसा उसळी घेतला. टप्पा घेतल्यानंतर बाहेर निघाला सरळ यष्टिरक्षकाच्या सकुशल हातात. निर्धाव चेंडू. स्थिर शांत स्तब्धता. धावसंख्या 0वरती अडकून पडलेली. डॉट बॉल. पुन्हा एकदा यश राऊंड द विकेट गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा नयनसाठी हा दुसरा चेंडू. आता मात्र थोडा धीम्या गतीचा आखूड टप्प्याचा चेंडू होता. त्याला आडव्या बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक हजर आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेनं. नयन बेटा क्षेत्ररक्षण करतोय फेकतोय तोपर्यंत सहजगत्या हाय हॅलो कसा आहे चल मी स्ट्राईक करतो असं म्हणत म्हणत दोघांनी आपली बाजू बदलली. आता प्रणित गेला स्ट्राईकवर. धावसंख्या 2 चेंडू समाप्तीनंतर एका या स्थानावर. प्रणित हा डावखुरा फलंदाज म्हणजे डाव्या उजव्याचं कॉम्बिनेशन आलं. तापदायक झालं. आता इकडून तिकडे दिशा दशा बदलावी लागेल. सातत्यानं करावी लागेल. पण यशला मात्र आपली लाईन अँड लेंथ कंटिन्युअसली सटीक सही आणि अचूक अभेद्य ठेवावी लागेल. कारण हा घातक फलंदाज आहे. मागच्या सामन्यांमध्ये आपण बराच अनुभव आला आहे. या पूर्वीच्या ज्या टुर्नामेंट्स झाल्या याच खेळपट्टीवर साजेशी फल्लेबाजी फटकेबाजी त्याच्याकडून झाली आहे. त्यामुळे बघूया यश काय करतोय. तिसरा चेंडू ओढ द विकेट. जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू पायावर आदळलाय गेलाय आणि इथे मात्र बॅटची कडा लागली की नाही. लेग बायचा इशारा येतोय. चेंडू ऑप्शनच्या बाहेर. आता मात्र चेंडू फळी दाखवतोय. हे आधी दाखवलं असतं तर कदाचित मंचांनी थांबवून टेकलं असतं. बॅटची नाही लेग बायचा इशारा येतोय. धावसंख्या आता मात्र 2 वर. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा डाव्या उजव्याचं कॉम्बिनेशन. पुन्हा एकदा यश जाणार आहे चौथा चेंडू घेऊन. बघा वलियाचं षटक आहे त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक वलियाच्या बाहेर. हा निघतोय यश चौथा चेंडू घेऊन. राऊंड द विकेट. फाटकावला गेला 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 सीधा सरळ हातात. देवेंच्या नयनच्या माफ करा नयनच्या धावसंख्या मात्र आता नयनच्या नंतर नयनने घेतलेल्या झेलवर 1 बाद 2. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर अप्रतिम सुरुवात म्हणेन मी. कारण 13ची सरासरी मित्रांनो. षटका मागची 13ची सरासरी आणि जिथे 4 चेंडूत अवघ्या 2 धावा आणि 1 बळी म्हणजेच मी म्हणेन की सुरुवात अप्रतिम झाली होती यशच्या गोलंदाजाची. दरम्यान नवीन एक धाकड फलंदाज निखिल येतोय. निखिलवर जबाबदारी प्रणितच्या साथीनं. हे 2 मोठे काटे काढावे लागतील कारण एक काटा नयनचा निघालाय. स्वस्तात बाद झालाय. त्यामुळे आणखीन 2 काटे हे काढावे लागतील तर आणि तरच SK स्ट्रायकर्सला थोडंसं आपण बॅकफुटवर नेऊ शकतो. अन्यथा मजबूत धावस्थिती. पण ज्या काही आशा आहेत त्या SK स्ट्रायकर्सच्या या खास करून 2 फलंदाजांवर म्हणजेच प्रणित आणि निखिलवर. हा निघतो यश 5वा चेंडू घेऊन. राऊंड द विकेट. 5 क्षेत्ररक्षण वा बाय वा. आता मात्र देवेन छलांग लगावतोय म्हणजेच मारतोय सूर मारून. त्याने तो चेंडू अडवलाय काय ते 3 धावा रोखल्यात. 1 धावा नक्कीच जाते हरकत नाही पण 3 धावा मात्र रोखण्यात त्याला यश आले. धावसंख्या 3 वर पोहोचले 5 चेंडूच्या समाप्ती नंतर. शेवटचा चेंडू. अप्रतिम गोलंदाजी अचूक टप्पा भेदक मारा. शेवटचा चेंडू. मनगटाचा वापर हलकी हाताने ढकलून दिले स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक मागून येतो डीप स्क्वेअर लेग वरून. यश येतोय पकडतो फेकतोय तोपर्यंत 1 धाव मात्र नक्कीच मिळते. एकंदरीत का यशस्वी यश हे षटक म्हणता येईल. अवघ्या 4 धावा देऊन 1 गडी बाद केला यशनं. कोण जितूभाई आपण इकडे या.
सांगून गेलं बरं, सांगितलेलं बरं एकदा. भरपूर 20 धावांनी हरलाय तो, 21 धावांनी हरलाय, 21 धावांनी हरलाय तो. 80 आमचं टार्गेट फुल आहे. 20 कमी घ्या, 21 कमी घ्या, 21 कमी. एकंदरीत काय तर पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावा संख्या होती ती 1 बाद अवघ्या 4. जबरदस्त गोलंदाजी यशची सुरुवात चांगली आहे. वलियाच्या षटकात जर 13ची सरासरी असताना फक्त 4 धावा देणं यशचं नक्कीच यश. वैयक्तिक पहिल्या संघात दुसरं षटक घेऊन येतो तो दीर्घ प्रदीर्घ अनुभव असलेला डावखुरा गोलंदाज सागर पटेल. डावखुरा गोलंदाज, डावखुरा फलंदाज. बघूया डाव्याचं कॉम्बिनेशन इथे होतंय का, यशस्वी कोण ठरेल, कुठला डावखुरा, क्षेत्ररक्षण की फलंदाजी, कोण वरचं ठरतोय. फ्लॅटेड गेंद फटकावलाय, झेल होणं थोडंसं कठीण आहे पण शक्य आहे. ओ ओ ओ चांगला प्रयत्न नयन नियमित प्रमाणे चांगला प्रयत्न केला होता पण गतीची इतकी जबरदस्त होती की त्याला ग्रिप कंट्रोल करणं थोडंसं कठीण गेलं. चेंडू सटकला, धावसंख्या 2 ने वाढली, पोहोचली 6 वर. 7 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 6. बघा 65 धावांचं आव्हान आहे. हा चेंडू मस्त सुंदर फ्लाइट आणि थोडासा घुमाव, ओसळे मात्र कमी, चकवून जातोय, अक्षरशः चकवून जातोय. वाकून फटका पकडण्याच्या प्रयत्नात प्रणित मात्र यशस्वी होत नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. 8 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या 6 वर. 65चा मोठा धावगतीचा पिच्छा करायचा आहे. हा पुढचा चेंडू सागरचा, इथे मात्र मोठा आहे, गेला पलीकडे, तिकडे षटकार. म्हणजेच 12 वर. याच फटक्यांची गरज आणि याच फटक्यांची खरी तर कुवत आणि क्षमता या दोघांमध्ये आहे. सागर पुन्हा एकदा तयार होतोय, चौथा चेंडू घेऊन. त्यासमोर पुन्हा एकदा प्रणित तयार होतोय. हा चेंडू राऊंड विकेट, फुलटॉस, फटका लॉंग ऑन वर, 1 बाउंस ऑफ टॉप बाउंड्री, अंदर लाइन के अंदर. नयनने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या दुःखाने वाढली, पोचली 14 वर. बघूया अजूनही या षटकातल्या 2 चेंडूवर काय समाचार घेतोय प्रणित. पुन्हा एकदा आतापर्यंत 10 धावा झालेल्या आहेत 4 चेंडूंमध्ये, पण सरासरी मात्र 13ची होती. पहिल्या षटकात अवघ्या 4, म्हणजे ते बर्डन आलंय. मोठा फटका खोदून काढलाय, परत गेला लॉंग ऑन वर. क्षेत्ररक्षक नयन येतोय समोर, पकडतोय, फेकतोय. तदरम्यान 1च धावाची पूर्तता होते. धावसंख्या आणखीन 1 धावाने हलकासा अलगदशी कासवाच्या पावलाने पुढे सरकली, पोहोचली 15 वर. दुसरं षटक चालू आहे. या षटकात मोठ्या फटक्यांची नितांत गरज, अत्यंत गरज, अन्यथा टार्गेट आणखीन कठीण महाकठीण होऊन जाईल की काय बघायचं आहे. धावसंख्या अवघ्या 15 वर. 65ची गरज असताना म्हणजे 19 चेंडूत अजूनही 50 धावांची गरज आहे. हा चेंडू मस्त क्लीन कटाक, कट ऐसा आवाज आते हो यहाँ पर इस गेंद पर. धावसंख्या झपाट्याने वाढली, पोहोचली लगेच सब करण्याशी 19 वर. अजूनही 46 धावांची गरज असणार आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. सेहेचाळीस धावांची गरज येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. 46.
तर 46 विचार केला, 48 माफ करा 46, तर जवळजवळ प्रति षटकामागे 15.33 सव्वा 15ची सरासरी प्रति षटकामागची आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वाढली आहे, कारण 15.33ची सरासरी प्रति षटकामागे करावी लागेल, जी 13ची होती आता 15 पेक्षा जास्तची. त्यामुळे थोडासा आणखीन प्रयत्न करावा लागेल. पण आता क्षेत्ररक्षण खुलं झालंय, आपण बघत असाल 18 चेंडू आणि 46चं समीकरण आहे. मी पुरुष एकदा भाषा परिवर्तन करण्यासाठी माझे सहसमालोचक हिंदीचे रविराज यांना निमंत्रित करतोय. आइए रविराज. शुक्रिया रवि पाटिल जी. तो यहाँ पर यश फिर एक बार तैयार. इसी यश ने पहले ओवर पर केवल 4 रन देकर एक बहुमूल्य विकेट चटकाया था. तो यकीनन ये अच्छा गेंदबाज है जिसने सिद्ध कर दिया था. लेकिन अब विपरीत स्थितियां हैं, विपरीत परिस्थितियां हैं यहाँ पर. अब आंकड़ा घटेगा नहीं बढ़ेगा, क्योंकि अब गियर शिफ्ट होने वाला है. प्रति ओवर 15.33 का औसत है. तो प्रणीत मारने वाला है ये गेंद. अच्छी गेंद, अच्छी गेंद, अच्छी गेंद. हल्की सी बाहर. उम्मीद कर रहे थे कि प्लीज प्लीज मुझे दीजिए, वाइड दीजिए, लेकिन अंपायर तस से मस नहीं. डॉट बॉल. 17 गेंदें और 46 का लक्ष्य. फिर एक बार यश अपनी बॉलिंग मार्ग पर जाता हुआ. प्रणीत तैयार होता, लालायित होता हुआ, उत्साहित होता हुआ, पूरी तरह से तैयार. ये यश की ये गेंद कड़क करार छेगा छक्का. देखिए गेंद खराब नहीं थी, बिल्कुल खराब नहीं थी, लेकिन शॉट इतना लाजवाब कंट्रोल में था कि इस खराब अच्छी गेंद को खराब कर दिया इस बेहतरीन बल्लेबाज ने, प्रणीत ने. तो रन संख्या पहुंची कुल मिलाकर 25 पर. और अगर बात करें तो 16 गेंदें और 40 का टारगेट बचता हुआ. 16-40 इस छक्के की सहायता से रन संख्या 25 पर. यह अगली गेंद फुलर लेंथ गेंद थी. फ्लाइट से चकमा देने का प्रयास किया था, लेकिन खड़े खड़े खेलने के प्रयास में ज्यादा कदमों का इस्तेमाल नहीं हुआ था. बस फ्रंट फुट पर आए थे, बस ज्यादा नहीं थे, लेकिन ज्यादा की जरूरत थी यहाँ पर. डॉट बॉल खाली गेंद. 15 और 40 का टारगेट अब बचता हुआ. 15 गेंदे 40 रन. फिर एक बार अपने बॉलिंग मार्ग पर जाता हुआ यश. 10-12 कदमों का सीधा रन अप बाएं हाथ के बल्लेबाज के लिए, प्रणीत के लिए. सीधी गेंद, सीधा शॉट. संभावना यहाँ पर कैच की, तो ये मुश्किल हो, प्रयास भी नहीं हो पाया, लेकिन गेंद गई सीधी बाउंड्री लाइन से बाहर. 6 रन. तो रन संख्या पहुंची है 31 पर. 65 के अनुरूप अभी भी 34 रन दूर आने वाले 14 गेंदों से. 14-34. और जैसे मैंने कहा था यहां पर गेयर शिफ्ट होगा, वही हुआ है. .6 या तो यहां पर डॉट या फिर 6. देखते हैं क्या होता है. .6 होने के बाद 5वीं गेंद पर क्या होगा. यश निकला गेंद लेकर प्रणीत के लिए. नहीं नहीं, ये खराब गेंद है, ये बहुत बाहर गेंद है. विनोद सर का यहां पर इशारा आता हुआ. रॉक्सी ने अपना काम कर दिया, 1 रन जोड़कर रनों को पहुंचाया 32 पर. अब 33 रन दूर आने वाले 14 गेंदों से. तैयार. फिर एक बार यश अपने बॉल गेंदबाजी का जिम्मा संभाले हुए 5वीं गेंद लेकर राइट आर्म ओवर द स्टंप प्रणीत के लिए. फुलर लेंथ गेंद, अटपटा सा शॉट. कट करने का प्रयास किया था, डायरेक्ट हिट का प्रयास भी हुआ था, लेकिन बार बार बचे, वहां पर बैकअप नहीं था. लेकिन इस बार प्रणीत चाहते कि आप स्ट्राइक करो. 1 रन का इजाफा जरूर होता हुआ वहां पर. रन संख्या 1 से बड़ी पहुंची 26 के बाद तकरीबन 33 पर. अब 32 रन दूर आने वाले 13 गेंदों से. तो अगर 13 का हिसाब लगाया जाए, 32 अगर टारगेट है, तो इस अंतिम गेंद पर कहीं ना कहीं एक बड़ा शॉट बहुत ही अनिवार्य है अगर एसके स्ट्राइकर्स को इस मैच में वापसी करनी है. अन्यथा 12 गेंदों पर 32 रन बनाना यानी 16 रन प्रति ओवर मुश्किल हो सकता है. ये जरूर अगर मगर की बातें हैं, लेकिन क्रिकेट की भविष्यवाणी की नहीं जा सकती. संभव तो यहां पर निखिल का प्रयास रहेगा कि इस अंतिम गेंद पर मैं कुछ ना कुछ हासिल करूं
और मैच को थोड़ा सा अपनी ओर खींच लूं। लेकिन वहीं पर अगर यश की बात करें तो यश फील्डर को निहारता हुआ, परखता हुआ, जांचता हुआ और निकलता हुआ ये अंतिम गेंद लेकर तैयार। कड़क कड़क 6 रन। कोई मौका नहीं, कोई बस ताकता रहा, झांकता रहा, बगले झांकता रहा और गेंद गई चिढ़ाते हुए। मैं जा रही हूं सिक्सर के लिए। 6 रन। रन संख्या 39 तक पहुंच चुकी है। बारह गेंदें और 26 का टारगेट। ये गेट बहुत ही मुश्किल है, गेट को खोलना होगा, वो लॉक को खेलना होगा, तभी कुछ आप जीत के और अग्रसर हो सकते हो, क्योंकि 12 गेंदें और 26 का टारगेट। चलिए कोई बात नहीं, हो सकता है, संभव है। क्रिकेट में असंभावनाओं की बात करेंगे, लेकिन ऐसा कोई टारगेट नहीं है जिसे चीज नहीं किया जा सकता या पा नहीं किए जा सकते। तो संभव है ये 2 कांटे निकालने के, और कांटे को किस तरह से निकाला जाए, यही मंथन विचारों का वहां पर होने के बाद अपने अपनी जगह पर तमाम क्षेत्र रक्षक अपने अपने क्षेत्र की रक्षा करने के लिए जाते हुए अब गेंदें बचे हैं 12, रन निकाल लेंगे 26। तो प्रति ओवर फिर एक बार आ चुका है 13 रनों का टारगेट प्रति ओवर। और जैसे ही चौथी ओवर का आगाज हो, फिर एक बार मेरे मराठी के सहयोगी समालोचक रवि पाटिल जी को निमंत्रण देना चाहूंगा। आइए रवि सर। आभार रविराज। एकंदरीत काय तर 12 चेंडू आणि 26 धावांचं समीकरण आहे मित्रांनो। 12 चेंडून 26 धावा म्हणजेच काय तर 13 धावा ज्या सुरुवातीला होत्या, सुरुवातीला जेव्हा सामना सुरू झाला होता तेव्हा टार्गेट 13चा प्रति धावांचा होता, तोच आता आलाय 13 धावा प्रतिषेधकामागे। पण तेव्हा मात्र प्रणयची बॅट खुलली नव्हती, आता इथं खुली झाली आहे। इथं निखिलही त्याला साथ देतोय, म्हणजेच काय तर येणाऱ्या गोलंदाज म्हणजेच दीपेशला अचूक टप्पा भेदक मारा करावा लागेल, तर आणि तरच या खंद्या फलंदाजाला जखडून ठेवू शकतो, अडकून ठेवू शकतो, बांधून ठेवू शकतो। अन्यथा सैरवर सुटलेले हे वळू आहेत, यांना रोखणं, या वादळाला रोखणं गरजेचं आहे। हा चेंडू पहिला, मस्त सुंदर चेंडू, ऑप्शन हलकासा सोडून जाणार चेंडू असा पंच इशारा दर्शवतायत। निर्धाव जातोय 11-26, 26-11 तो सुना था, 26-11 वो बहुत ही खराब दिन, लेकिन यहां पर 11-26 स्थिति। दीपो आणखीन एक चेंडू डॉट, वाह भाई वाह, अचूक टप्पा भेदक मारा। बघा कमजोरी ओळखतोय तो, ओळखतोय प्रणीतचा प्लस पॉइंट, ओळखतोय प्रणीतचा मायनस पॉइंट। लगेच निखिल आलाय, दादा तुला हे करायचंय भाई, तू काय करतोस हे कर, काहीच कानमंत्रण त्यानं लगेच सोडून दिलाय प्रणीतच्या कानात। चेंडू जातोय निर्धाव, 10 चेंडू आणि 26 समीकरण क्षमता आहे का? हो नक्कीच आहे। बघा हे बघा, हे बघा, हा बघा फटका आला, चौकाराचा, चौकार 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 चौकार, अति वेगानं, अगदी बुलेट ट्रेनच्या वेगानं चेंडू सीमारेषा पार, फाईन लेगच्या दिशेनं चौकार। 9 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण आता शिल्लक आहे। 9-22 शक्य आहे का? हो शक्य आहे। क्षमता आहे का? नक्कीच आहे, सातत्यानं म्हणतोय। म्हणजेच काय, ही क्षमता त्याला सिद्ध करावी लागेल, कारण तुला आयकॉन खेळाडू म्हणून जेव्हा साहिल म्हात्रेजी आणि कुमार म्हात्रेजीने निवडलंय तेव्हा तुझ्यावर ते मोठी जबाबदारी आली आहे। तर इथे मात्र दीपेश स्वतः आयकॉन खेळाडू प्रयत्नांची पराकाष्ठा करताना 2 भेदक मारा केल्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर चौकार पडतोय। आता मात्र 9 चेंडू आणि 22 धावांचं समीकरण आहे। 9-22 आपल्या प्रत्येक क्षेत्ररक्षकाला अचूक पद्धतीने अगदी काटेरी कुंपण रचतोय, जखडून ठेवण्याचा प्रयत्न करतो दीपेश हा चौथा चेंडू घेऊन। फ्लाइट स्टेट ड्राइव्ह ऑफ सर, सीधी गेंद सरसरती मांडलेच बाहेर येतोय, सुंदर देखणा मधुर ध्वनीचा चौकार। धावसंख्या 4 ने वाढली, 47 वर पोहोचली। मी म्हणेन अजूनही 18 धावा दूर, 8 चेंडू मध्ये 18 धावा दूर, 10 या 8 चेंडूंमध्ये 8-18 आहेत। अजूनही टार्गेट बऱ्यापैकी मुश्किल आहे, कठीण आहे। कागदोपत्री तो वाटत असला तरी क्षमतेचा विचार केला तर ते सोपं आहे, पण कागदोपत्री थोडासा कठीण वाटतोय। त्यामुळे क्षेत्ररक्षकांना सजवतोय अजूनही काटेकोरपणे, अगदी अचूक जागेवर तंतोतंत संरचना करतोय दीपेश। 8 चेंडू 18 धावांसाठी
कारण हे दोन महत्वाचे चेंडू जर डॉट गेले किंवा एखाद फटका बसला तरी हरकत नाही, पण दोन्ही फटके बसले तर धावसंख्येला लगेच एक चांगला सोपा आकार येऊ शकतो. जर तरच्या गोष्टी आहेत, पण काय होईल सांगता येत ना. दीपेश निघणार आहे पाचवा चेंडू घेऊन. राईट मोर्ध विकेट प्रणीतसाठी हा चेंडू फुलटा चेंडू होता, मात्र आता स्वतःवर नक्कीच वैताग येईल व्याप की मी काय करून बसलो. सुवर्ण संधी होती, अगदी त्याच्या आवाक्यातला चेंडू होता, अगदी स्वेअरलेग मिड विकेटला सहजगत्या बऱ्याच वेळा फटकं खेळलं. त्यामुळे एकंदरीत काय तर हा चेंडू येतोय फक्त एका धावेचा. एक धावा आणखी कमी. 7 चेंडू 17 धावा. 7-17 समीकरण बघा. प्रत्येक जागेवर प्रत्येक वेगवेगळा क्षेत्ररक्षक ठेवला जातोय. प्रत्येक वेळीस मी सातत्यानं म्हणतो, जेव्हा जेव्हा ही तापदायक कॉम्बिनेशन डाव्या उजव्याचं येतं तेव्हा तेव्हा कसरत करावी लागते बऱ्याचदा क्षेत्ररक्षकांना गोलंदाजाला. 7-17 कोणाला हे खतरा बघायचं आहे. दीपेश आगासकर आपल्या क्षेत्ररक्षकांना सजवतोय, मनसुबे रचतोय, षडयंत्र रचतोय. बघूया निखिलसाठी शेवटचा चेंडू, एकंदरीत 24वा चेंडू, धावसंख्या 48 वर. 7-17 फ्लाइट कनेक्ट, लाजवाब, कर्रारा, छेका, छक्का. लाजवाब, बेमिसाल, धुवाधार षटकार. आता मात्र समीकरण मी म्हटल्याप्रमाणे थोडंसं सोपं झालंय. 6 चेंडू आणि 11 धावांचं. 6-11 6 चेंडू आणि 11 धावांचं समीकरण शिल्लक आहे. 65चा पाठलाग करताना SK स्ट्रायकर्स जी तोड मेहनत करतोय. क्रिश लायन्स एक अचूक टप्प्याचा मारा करतोय, पण मात्र माऱ्याला त्या अचूक प्रत्युत्तर देत आहेत हे दोन्ही फलंदाज. फक्त एक बाद झालाय, तो झालाय नयन, जो लवकर बाद झाला होता. तदनंतर मात्र या दोघांनी बाजू सांभाळले मजबूतरित्या. 6 चेंडू 11 धावांचं समीकरण आहे. चला मी पुन्हा एकदा माझे सहसमालोचक हिंदीचे समालोचक रविराज यांना निमंत्रण देतो या पटकन या लगेच या शेवटच्या या षटकाचं समर्थन करण्यासाठी. शुक्रिया, धन्यवाद रविजी. 6 गेंदे 11 रन. मुश्किल है जी, बिल्कुल मुश्किल है, क्योंकि अच्छा गेंदबाज है, तगड़ा अनुभव इसके पास, लेदर क्रिकेट का इसे जानकारी है. क्या संभव है 11 रन रोक पाना? जी बिल्कुल संभव है भाई, क्यों नहीं. मैं प्रोत्साहित करता हूं हमेशा हर एक खिलाड़ी को. क्या प्रणीत में वो कामयाब बल्लेबाजी करने की क्षमता है? हाँ जी बिल्कुल है, बिल्कुल है. तो देखते 6 गेंदे 11 रन. हितेश अपने फील्डर को सजाता हुआ, सेट करता हुआ, बल्लेबाज तैयार. प्रणीत पहली गेंद, राउंड विकेट. ओ बड़ा शॉट, कैच की संभावना नहीं 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 नहीं, गई गेंद 6 रनों के लिए. ध्रुव बेटाकडून हार्दिक साठी जर मॅच जिंकून दिली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. इथेच सांग मग. 5 चेंडू 5 धावा, इथे साठी सुवर्ण संधी आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 5 चेंडू 5 धावा. हितेश निघालाय घेऊन चेंडू, हा दुसरा. ओ ओ वन बाउन्स, ओ विनिंग शॉट. 5 हव्या होत्या, पण 5 चेंडूच्या ऐवजी 4 चेंडू राखूनच सामना खिशात टाकतोय आणि पहिली जीत नंतर दुसरी जीत हासिल करतोय. विजेता घोषित होतोय SK स्ट्रायकर्स. 2 सामने जिंकणारा पुन्हा एकदा. किती 19 चेंडूत 46 धावा फटकावणारा मात्र प्रणीत ठरलाय नाबाद. वाह, काल 46 झाल्या होत्या सुनीलच्या, आज 54 झाल्या रोहितच्या आणि आता नंतर 46 झाल्या त्या प्रणीतच्या. वा भाई वा, 2 दिवसात हे 3 फलंदाज अक्षरशः चमकून आले. आणि आता त्याच 19 चेंडू